बहुतांश ठिकाणच्या जागा जाहीर झाल्या. 195 जागांची जाहीर. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची यादी नाही. महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही, कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत ते आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य. त्यांनाही माहिती. तर नाशिकचंच घ्या, नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्याचे डिपॉझिट राहणार. बाजूला दिंडोरीचा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या आईसाहेब, त्यांचे निवडून येणं अत्यंत अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे जाणार नाही. त्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील कुठले प्रश्न, तर त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार. त्या परिस्थितीत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये असेल ते महाराष्ट्र. पण मग अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे पण असं सक्षम नाही, नाशिक म्हणा किंवा दिंडोरी आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे उमेदवार हे सक्षम असतात, साधे कार्यकर्ते असतात, शिवसैनिक असतात. आतापर्यंत आम्ही सक्षम म्हणजे काय असतं, कार्यकर्त्याला सक्षम करण्याची काळी नेहमी शिवसेना. महाराष्ट्रात त्यामुळे सगळे खासदार आमदार पाहिले असतात, सगळे फाटके फकीर आहेत. 10 लाखाचा स्टुडिओ हॉल फिरत नाही. मोदी वाराणसीमधनच लढत आहेत. महाराष्ट्रामधनं वगैरे लढल्यास आणखी लढावं त्यांनी, नाशिकमधून लढावं. नाशिकमधून त्यांनी एकदा लढावं. आम्ही आहोत नाही. पुण्याची चर्चा होती. महाराष्ट्रात सोपं नाहीये. त्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा, पैशाचा. मला इथे महाराष्ट्राची जनता टिकू देणार नाही. पण त्यांची यादी तरी दाखल झाली आहे. अजून महाविकास आघाडीच्या बैठकाच होत आहेत. नाही, बैठका संपल्या. हो, आता परत कुठलीच बैठक होणार नाही. पण मग कधी 15 यादी जागा अशा आहे की त्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते. कधी काँग्रेसच्या जागेवर दावा करते, असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही. या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहित नाही. तिन्ही पक्षाचं नव्हे तर 4ही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या, संपल्या. आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षानं 195 जागा जाहीर केल्या, म्हणजे आम्ही तर केलं पाहिजे असं नाही. हो, पण मग आपली पहिली यादी कधी येणार? यादी कशाला पाहिजे? आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यादी हा औपचारिकपणा आहे. इंडिया आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं काही पुढे कशा करता? आम्हाला फुटीची भीती असण्याचं अजिबात कारण नाही. जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडले. हा पाणी काँग्रेसचं झालेलं आहे. झालंय ना, जे होणार नाही आपण म्हणत आहात. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे. ममता दीदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल. महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल. अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलेला आहे. शिंदे गटाच्या वतीने तक्रार केली होती. शिंदे गटाच्या वतीने केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल, देशभरामध्ये सत्ताधारी आहे ते आपल्या राजकीय विरोधकांना साथ देण्यासाठी अशा प्रकारे समन्स बजावणं, चौकशीला बोलवणं, कारवाई करणं, या गोष्टी आम्ही सहन करतो. योग्य वेळ येईल 2 महिन्यात, तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या असतात. नाशिकचे खासदार आपल्या संपर्कात आहे असं आपल्या जिल्हा प्रमुखांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं. नेमकं काय? शिंदे गँगमध्ये गेलेले 90% खासदार आणि आमदार संपर्कात आहेत. पुढे बोला. तुम्ही घेणार? अजिबात नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.